नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत खरीप पिकांच्या एमएसपी मध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती. नुकताच 16वा वित्त आयोगाच्या शिफारसी या समोर आलेल्या आहेत. ऍक्च्युली ह्या खूप आधी आलेल्या होत्या, परंतु आगामी काळाच्या परीक्षेला समोर धरून आपण ही बातमी पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत आणि या शिफारसी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत. त्या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच भारतासाठी नवीन मोहीम सेहत ही सुरू झालेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. गाबी रोबोट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, दक्षिण कोरिया. आता आपण आजच्या दिन विशेषकडे वळूया. आज आहे 14 मे. 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. संपूर्ण एमपीसी लायब्ररीकडून छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 14 मे 1923 कायदेपंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 280. तर आता 16 वित्त आयोगाच्या शिफारसी आपण आता पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोग हा स्थापन केला जातो आणि 16 वित्त आयोगाची स्थापना ही 31 डिसेंबर 2023 या दिवशी करण्यात आलेली होती. या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगारिया. तर 16 वित्त आयोगाचे सदस्य आहेत डॉक्टर मनोज पांडा, टी रविशंकर, डॉक्टर सौम्या कांती घोष. तर वित्त आयोगाचे या 16 वित्त आयोगाचे सचिव आहेत ऋत्विक पांडे. या संपूर्ण फॅक्ट्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय महत्वाचे आहेत, त्या तुम्ही 100% नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. तर आता या 16 वित्त आयोगाच्या शिफारस कालावधी हा 2026 ते 2031 अशा पद्धतीचा या 5 वर्षांसाठी आहे. तर याचा अहवाल हा राष्ट्रपतींना 17 नोव्हेंबर 2025 या दिवशी सादर केला. तर हा अहवाल संसदेमध्ये 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी सादर करण्यात आलेला होता. आता या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी नेमक्या काय आहेत? तर 15वा आणि 16वा वित्त आयोग असं आपण कंपॅरिझन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जे निकष आहे त्या कर वाटप निकषामध्ये पहिला निकष आहे उत्पन्नांतर. ह्या 15व्या वित्त आयोगानुसार 45% होता, तर तो आता 42.5% केलेला आहे. 2011 ची लोकसंख्या वापरण्यात आलेली आहे. तर 15व्या वित्त आयोगानुसार 15% या निकषाला दिलं होतं. तर आता 16व्या वित्त आयोगानुसार 17.5% ह्या लोकसंख्या या निकषाला आता कर वाटप करण्यात येणार आहे. तर लोकसंख्याशास्त्रीय कामगिरीसाठी 12.5% वरून 10% अशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला आहे. क्षेत्रफळामध्ये 15% वरून 10%, वने व पर्यावरण हे 10% स्टेबल ठेवलेलं आहे. तर एक नवीन गोष्ट यामध्ये महत्वाची नमूद करण्याचं ही आहे ती जीडीपी मधील राज्याचे योगदान हा एक नवीन निकष या 16व्या वित्त आयोगाने ऍड केलेला आहे. तर त्या जीडीपी मधील राज्याचे योगदान याला 10% हा आता केलेला आहे आणि कर व वित्तीय प्रयत्न हा एक 15व्या वित्त आयोगानुसार एक निकष होता, हा आता रद्द करण्यात आलेला आहे. तर आता काही महत्वाच्या शिफारसी त्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे राज्यांच्या केंद्रीय करामधील वाटा हा 41% कायम ठेवण्याची शिफारस ही 16व्या वित्त आयोगाने केलेली आहे. ग्रामीण स्थानिक संस्थांसाठी 4.4 लाख कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. तर शहरी स्थानिक संस्थांसाठी 3.6 लाख कोटी देण्याची सूचना ही देण्यात आलेली आहे. तसेच केंद्र सरकारने 2030-31 पर्यंत राजकोषीय तूट जीडीपीच्या 3.5% पर्यंत कमी करावी अशा पद्धतीचं शिफारस देखील 16व्या वित्त आयोगाने केलेली आहे. तर आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वित्त आयोग आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. तर मागील काही जे 4 वित्त आयोग आहेत याबद्दल माहिती सांगतो. 13वा वित्त आयोग होता 2010 ते 2015 या कालावधीसाठी, त्याचे अध्यक्ष होते विजय केळकर. 14वा वित्त आयोग होता 2015 ते 2020 या कालावधीसाठी, तर त्याचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी. 15वा वित्त आयोग होता 2020 ते 2025 या कालावधीसाठी, तर त्याचे अध्यक्ष आहेत एन के सिंग. तर आता 16वा वित्त आयोग हा 2026 ते 2031 या कालावधीसाठी याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगाडिया. आता लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे व्ही रे सिंपन अशा पद्धतीचा आपण म्हणू शकतो. व्ही म्हणजे विजय, रे म्हणजे रेड्डी, सी म्हणजे सिंग आणि पन म्हणजे पनगाडिया. व्ही रे सिंपन अशा पद्धतीची एक ट्रिक देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खरीप पिकांच्या एमएसपी मध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या पिकासाठी करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूर्यफूल बियाणे.
खरीप पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27च्या विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व लाभदायक दर मिळावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. यावर्षी MSP मध्ये सर्वाधिक वाढ खालील पिकांसाठी करण्यात आलेली आहे. त्यामधील पहिले आहे सूर्यफूल बियाणे, याला 622 प्रति क्विंटल वाढ इतकी करण्यात आलेली आहे. कापसाला 557 रुपये प्रति क्विंटल वाढ केलेली आहे. नायजर सीड याला 515 रुपये प्रति क्विंटल वाढ, तर तिळाला 500 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून खरीप पिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. आणि बाकीच्या ज्या अजून या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत त्या बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत, त्या देखील तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे. MSPचा आपल्याला MSP कोणकोणत्या पिकांसाठी दिलेली आहे हे देखील माहिती पाहिजे आणि किती पिकांसाठी दिलेली आहे, तर 14 पिकांसाठी दिलेली आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हिम बिबट्या संवर्धन कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगटोक. IBCA परिषद पूर्वी भारतामध्ये आता बिग कॅट संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. IBCA परिषद पूर्वी 2026 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून देशभरात 5 थीमॅटिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये भारतातील 5 प्रमुख वन्य मोठ्या मांजर प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या 5 प्रजाती कोणत्या? तर पहिली आहे वाघ, दुसरा आहे आशियाई सिंह, तिसरा आहे बिबट्या, चौथा आहे हिम बिबट्या आणि पाचवा आहे चित्ता. आता याची आयोजन स्थळे कशी असणार आहेत? तर आशियाई सिंह संवर्धन कार्यक्रम हा गिर गुजरात या ठिकाणी आयोजित केला जाईल. चित्ता संवर्धन कार्यक्रम हा भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केला जाईल. बिबट्या संवर्धन व जैवविविधता दिन कार्यक्रम हा भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी आयोजित केला जाईल. हिम बिबट्या संवर्धन कार्यक्रम हा गंगटोक सिक्कीम या ठिकाणी आयोजित केला जाईल. तर वाघ संवर्धन कार्यक्रम हा चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, सेहत या कार्यक्रम कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे सुरू केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ICMR आणि ICAR. आता हे ICMR आणि ICAR काय आहेत? तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMR आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे ICAR यांनी संयुक्तपणे सेहत, ज्याचा फुल फॉर्म आहे सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन, हा राष्ट्रीय मिशन मोड कार्यक्रम सुरू केलेला आहे. याचं उद्दिष्ट आहे हेल्दी फूड, हेल्दी फार्म्स अँड हेल्दी इंडिया हे उद्दिष्ट साध्य करणे. या उपक्रमाअंतर्गत 5 महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे. कुपोषण कमी करण्यासाठी पोषक व बायोफॉर्टिफाईड पिकांचा विकास करण्यात येईल. एकात्मिक शेती पद्धतीद्वारे आहार विविधता व शेतकरी उत्पन्न वाढ करण्यात येईल. शेतकरी व कृषी कामगारांच्या आरोग्य धोक्यावर उपाययोजना करण्यात येतील. फंक्शनल फूड्सच्या माध्यमातून NCD म्हणजेच मधुमेह, हृदयरोग इत्यादी प्रतिबंधासाठी संशोधन करण्यात येईल. आणि वन हेल्थ संकल्पनेअंतर्गत मानव, प्राणी, पर्यावरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण देखील यामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, त्रिपुरा सरकारने कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी 50% उपस्थिती नियम लागू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रुप C आणि ग्रुप D. त्रिपुरा सरकारचा खर्च बचतीसाठी मोठा निर्णय करण्यात आलेला आहे. त्रिपुरा सरकारने काटकसरीचे उपाय लागू करत खर्च कमी करणे आणि इंधन बचतीवर भर दिला आहे. नवीन नियमानुसार ग्रुप C आणि ग्रुप D कर्मचाऱ्यांपैकी दररोज फक्त 50%च कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित राहतील. उर्वरित कर्मचारी वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करतील. साप्ताहिक ड्युटी रोस्टर तयार करून आलटून पालटून उपस्थिती निश्चित केली जाणार आहे. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत NK सिंग, रघुराम राजन, डॉक्टर अरविंद पनगरिया की शक्तिकांत दास. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे. तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.